आता बाकी औषधांनी किंवा बाकी त्यांचं सगळं आपण मोटिवेशन केलेलं आहे, सायकोलॉजिकल मोटिवेशन केले आहे, डाएट थेरपी केली आहे, औषधं सगळी चालू केली आहेत, इंजेक्शन चालू केले आहेत, हे सगळं केल्यानंतर पण समजा पेशंटला वेट लॉस होत नसेल, त्यावेळेला मग सर्जरीचा पार्ट येतो. त्यावेळेला मग आपल्याला सर्जरी करणं आवश्यक होतं, जेणेकरून त्यांचा वेट लॉस बऱ्यापैकी होऊन जातो. जवळजवळ 20-30 किलो किंवा त्यांचं जसं काय रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण सर्जरी प्लॅन करतो. कुठली सर्जरी प्लॅन करायला वेगवेगळ्या प्रकारचे सर्जरीज असतात, तर त्यांच्या BMI प्रमाणे त्यांची किती जाडी आहे त्या हिशोबाने आपण मग ठरवतो की कुठली शस्त्रक्रिया त्या पेशंटसाठी सोयीस्कर असेल किंवा त्यांच्यासाठी फायदेशीर असेल. थँक्यू सर. आताची आपली जीवन जगण्याची शैली आहे त्याच्यामध्ये बदल जे घडून आलेले त्याच्यामुळे आहे. तर खाण्याचं प्रमाण किंवा फास्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्याशिवाय हालचाल कमी झालेली आहे. तर माणसं जे काय आहे, जसं अगोदर मी म्हटलेलो आहे की स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर जास्त करून माणसं घराबाहेर पडत नाही आहेत किंवा जेवढा व्यायाम झाला पाहिजे तेवढा करत नाही आहेत. तर या कारणामुळे जास्त वाढलेलं आहे लठ्ठपणाचं प्रमाण. आणि कोविड नंतर पण पाहिलं आपण, कोविडमध्ये जेव्हा लॉकडाऊन वगैरे होता तेव्हा पण माणसांची हालचाल जास्त झालेली नाही आहे. त्या दरम्यान पण लठ्ठपणाचं प्रमाण वाढलेलं आहे. तर हे प्रमाण जे वाढलेलं आहे ते लहान मुलांमध्ये पण वाढलेलं आहे आणि जे प्रौढ आहेत त्यांच्यामध्ये पण वाढलेलं आहे. जीवनशैली हे प्रमुख कारण आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे असतात ते हॉर्मोन्सचे जे आजार असतात, तर थायरॉइडचा आजार असेल किंवा शरीरामध्ये कॉर्टिझॉल जे हॉर्मोन असतं ते वाढलंय, तर ह्याच्यामुळेही लठ्ठपणा वाढू शकतो. तर आपल्याला ह्याची कारणं शोधणं गरजेचं असतं. तर ह्याच्यासाठी काही टेस्ट असतात, त्या एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणजे हॉर्मोन्सचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन या टेस्ट कराव्या लागतात. तर त्याच्यानंतर निदान झाल्यानंतर आपल्याला नक्की ह्याचं निदान कसं करावं किंवा लठ्ठपणाबरोबर आणखी कोणत्या कोणत्या कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात किंवा कोणते आजार जडू शकतात ते पण बघणं महत्वाचं असेल. कसं आहे की लठ्ठपणाबरोबर डायबिटीसचं पण प्रमाण वाढतं. ठीक आहे. तर लठ्ठपणामुळे आपल्या शरीरातला प्रत्येक अवयवावरती परिणाम होतो. तर ते आपला मेंदू झाला, ठीक आहे, हृदय झालं किंवा फुफ्फुसांवर, या सर्व अवयवांवर त्याचा परिणाम होतो. तर या सर्व गोष्टींना पाहण्यासाठी किंवा ब्लड टेस्ट असतात, काही वेगळ्या टेस्ट असतात, त्या सर्व करणं गरजेचं असतं. एकदा हे निदान झालं त्याच्यानंतर मग एक तर जीवनशैली बदलणं महत्वाचं आहे, ते पहिलं करावं लागतं. जर जीवनशैली बदलून 6 महिने आपण प्रयत्न केला तरी वजन कमी होत नाहीये, तर मग अशा वेळी आम्ही औषधं देतो पेशंटना. तर ही नवीन औषधं आता बाजारामध्ये उपलब्ध झाली, जी अगोदर भारतामध्ये नव्हती. तर ती आता जी आहेत त्यांची खर्च जो असतो तो महिन्याचा जो असतो ते 8 ते 14 हजारापर्यंत येतो. काही महागडे आहेत ज्यांचं 15 ते 25 हजारापर्यंत खर्च येतो. तर पुढे जाऊन ह्या औषधांचा पण खर्च हळूहळू कमी होईल, जसं हे जास्तीत जास्त बाजारामध्ये उपलब्ध होतील. तर ह्याच्या व्यतिरिक्त जे काय असतं ते काही लोकांमध्ये लठ्ठ प्रमाण खूप जास्त असतं. समजा की अशामध्ये औषधं कामं करत नाही, तर अशा वेळेला काही शस्त्रक्रिया असतात वजन कमी करण्याच्या, त्याही कराव्या लागतात. तर या सर्व गोष्टींचं तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन नीट निदान करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट जरी झाली तर ते पुढे कसं वजन आपलं स्थिर ठेवायचं, काय करावं लागतं त्यासाठी, या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. जसं औषध दिलं किंवा आपण शस्त्रक्रिया केली वजन कमी करायची, तर पुन्हा पण वजन वाढू शकतं 1-2 वर्षामध्ये. तर ते कसं करावं, काय करावं हे तुम्हाला डॉक्टर सांगू शकतात किंवा त्यासाठी कोणती औषधं तुम्ही कंटिन्यू करायची गरज नाही, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. तर लठ्ठपणासाठी जर असं पाहिलं आपण तर आहार किंवा व्यायाम या गोष्टी पण खूप महत्वाच्या ठरतात. आता ही तर ह्याच्यामुळे परिणाम जो असतो ते गर्भावरती होतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये गर्भाचं वजन कमी होणं, बीपी असेल, डायबिटीजमुळे वजन कधी कधी गर्भाचं जास्त वाढतं, तर हे दोन्ही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तर त्या लठ्ठपणाचा परिणाम हा प्रेग्नन्सीमध्ये होत असतो. लठ्ठपणामुळे अटॅकचं प्रमाण वाढतं का? हा, लठ्ठपणामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं. तर लठ्ठपणामुळे काय होतं, एक तर बीपी वाढतं, शुगर जे बोलतो आपण, डायबिटीज ते वाढतं. तर तसंच कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम होतो. या तिन्ही गोष्टी एकत्र आलं की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढणं आहे. ठीक आहे. लठ्ठपणाचं ट्रीटमेंट केली तर या तिन्ही गोष्टी कमी होतात आणि हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होऊ शकतं. लठ्ठपणा आल्यानंतर काय खायला हवं, काय न्यूट्रिशन थोडक्यात माहिती आहे? तो ओबेसिटी में बेसिकली खाने पे हमको ऑब्वियसली फोकस करना है,
क्योंकि प्रॉब्लम जो स्टार्ट हो रहा है, ऑफ कोर्स फूड प्लेज अ वेरी इंपॉर्टेंट रोल। यहाँ पर खाने का बहुत ही इम्पोर्टेंस है। सो अगर हम प्रॉपरली अपना न्यूट्रिशन चेंज करें, हम जो न्यूट्रिशन को अगर बैलेंस करें, जो भी हमारे ब्लड रिपोर्ट में हमको समझ में आ रहा है, जो भी हमारे पैरामीटर्स हाई या लो है, उसको अगर हम बैलेंस करें और जो शरीर को न्यूट्रिशन चाहिए वो अगर नॉर्मल रेंज में प्रॉपर क्वालिटी, प्रॉपर टाइम और प्रॉपर क्वांटिटी में अगर हम प्रोवाइड करते हैं, तो वो बॉडी को हेल्प करता है हीलिंग में। और यही, चाहे वो खाना अच्छा हो बुरा हो, सही टाइम पे नहीं खा रहे हो, आप गलत क्वांटिटी और गलत क्वालिटी में खा रहे हो, तो वो आपको हैम्पर करता है। तो यहाँ पर न्यूट्रिशन ऑब्वियसली बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करता है। और जैसे हम स्टार्टिंग से बात कर रहे हैं, सिर्फ एक एस्पेक्ट के ऊपर काम करके, सिर्फ न्यूट्रिशन पे या सिर्फ डाइट या एक्सरसाइज या सिर्फ मेडिकेशन इंडिविजुअली यहाँ पर हेल्प नहीं करता। मे बी आपको फास्ट रिजल्ट मिले, बट फॉर अ लॉन्ग टर्म मेंटेनेंस के लिए आपको हर एक चीज के ऊपर प्रॉपर ध्यान देना पड़ेगा। आपको इट स्टार्ट्स फ्रॉम योर मेंटल हेल्थ। तो आपको पहले तो मोटिवेट होना है कि इट्स नॉट जस्ट आप कैसे दिख रहे हो, बट अंदर से भी आपका सेहत खराब हो रहा है, जिस वजह से आपको बहुत सारी बीमारी हो जाती है, नेम इट डायबिटीज, थायराइड, सब आपका एक्चुअल अगर न्यूट्रिशन प्रोवाइड नहीं किया जाता है तो ये बहुत सारे बड़े बड़े प्रॉब्लम्स लेके आता है। तो अगर सिंपली हम अपना डाइट, एक्सरसाइज, प्रॉपर मेडिकेशन लेने से बहुत सारी बड़ी बीमारियों से हम बच सकते हैं। तो ऑफकोर्स न्यूट्रिशन पे हमें ध्यान देना है। खाने में हमको बैलेंस न्यूट्रिशन लेना है, जहाँ पर आप अपना कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, फैट, विटामिन, मिनरल्स, फाइबर, प्रोबायोटिक, ये सबके ऊपर ध्यान दे। और हर दिन जो बॉडी की रिक्वायरमेंट है वो हम अगर सही टाइम, क्वालिटी और क्वांटिटी में पहुंचा दे, तो बहुत सारी बीमारियों से हम बच सकते हैं।